चालते ते चॅनलचं नाव तुम्हाला टाकून द्या ना. नमस्कार, मी मोहन सारस्वत कांग परिसर न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे जामनेर महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक आर डी वाघ सर, त्यांच्यासोबत प्राध्यापक डॉक्टर घोरपडे सर, प्राध्यापक किरण पाटील, प्राध्यापक मनीषा चौधरी, प्राध्यापक डॉक्टर ए के राऊत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर यू जाधव सर, हे सर्व माझे सहकारी आहेत. या विद्यार्थ्यांसोबत आपण त्यांचे विचार जाणून घेऊया. सर्वात आधी एका मुलीने मला सांगायचं की तुला राष्ट्रीय सेवा योजनेकडे यावंसं असं का वाटलं? कारण आपण आपल्या घरी तर सगळेच काम करतात आपल्या घरच्यांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, पण आपण राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये येताना आपण लोकांसाठी काय करतो, लोकांमध्ये येऊन लोकांचे विचार जाणून घेतो, आपले विचार त्यांना सांगतो. त्याचबरोबर आपण या गावामध्ये येऊन गावाची स्वच्छता केली. त्याचबरोबर लोक या कॉलेजच्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांचं काय मत आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेतो. आणि त्याचबरोबर इथे येऊन आपण बरेचसे कार्यक्रम राबवतो. त्याचबरोबर इतर मधल्या वेळेत खूप मोठमोठे विद्वान लोक इथे येऊन आम्हाला व्याख्यान देतात. त्याचं आम्हाला आमच्या भविष्याची वाटचाल कशी करावी याचं मार्गदर्शन. तुझं नाव काय? तू कोणत्या वर्गात शिकते? माझं नाव राणी माळी, मी SYBA सेकंड इयरची विद्यार्थी. थँक्यू. गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून तुम्ही आहात. 2 मुली असे उभे राहत, ते आपले अनुभव कथन करतील. 4-5 दिवसात तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? उभे राहा, 2 कोणी सांग. नाव सांगायचं आधी. माझे नाव कोमल राठोड. मी FY BSc कॉम्प्युटरची स्टुडंट आहे. आम्ही जेव्हापासून 4-5 दिवसापासून इथं आले आहे तेव्हापासून आम्हाला अनेक मार्गदर्शन करणारे जे सर आहे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. जसं की आपले जे शहीद झालेले जसं की राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं आहे आणि कसे त्यांनी देशासाठी योगदान दिले, त्यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या चांगल्या बातमी आम्हाला दिल्या. मग त्यांचं सांगणं होतं की आम्ही जे आताची पिढी आहे तेच आपल्या उज्ज्वल भारताचं भविष्य करणारे. आणि त्यांनी जसं की अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी चांगल्या गोष्टींसाठी, जसं इंग्रजांपासून आपल्याला भारतमुक्त केला आणि त्यांच्याबद्दल जसं त्यांनी आपल्या देशासाठी केलं तशी ही पिढीसुद्धा आपल्या देशाचं एक प्रकारचं चांगलं भविष्य उज्ज्वल करेल. आपल्या देशामध्ये ज्या सुविधा उपलब्ध नाही आहेत अजून, ते सुद्धा आपण ही चालू पिढी भविष्यात करू शकणार अशी प्रेरणा आम्हाला सगळ्यांना दिली. नमस्कार, मी वर्षाली विकास वाघ, SYची विद्यार्थिनी सेकंड इयरची. गेले 4 दिवस झाले आम्ही इथं NSS कॅम्प्स घेत आहोत. गेले 4 दिवस दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर इथे येऊन अनेक वक्त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातून आम्हाला आमची जबाबदारी कळली. आम्ही आतापर्यंत जीवन जगत होतो ते नॉर्मल जीवन जगत होतो, परंतु आता जीवन जगताना आम्ही देशाची भलाई कशामध्ये आहे, आम्ही सुरुवात कशी करू शकतो, बदल कसा घडू शकतो याबद्दल आम्हाला माहिती वक्त्यांनी सांगून दिली. भारतात येत असलेल्या अनेक समस्या आम्हाला कळाल्या. समस्या आम्हाला कळत होत्या, परंतु आम्ही त्याच्यावर उपाय काय करायचा हे आम्हाला कळत नव्हतं. परंतु वक्त्यांनी आम्हाला त्यांच्या भाषणातून कळवून दिलं की सुरुवात करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करायची. स्वतः बदल घडला तरच आपण भारतामध्ये बदल घडवू शकतो असं वक्त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यातच एका मॅडमांनी आम्हाला सांगितलं की खारुताईचा वाटा, तसं या देश बदलवण्यासाठी, जग बदलवण्यासाठी आमचासुद्धा काहीतरी वाटा असायला पाहिजे असं मॅडमांनी वक्त्यांनी आम्हाला सांगितलं. आमची जबाबदारी आम्हाला कळवून दिली. सुरुवात करायची आहे, देश घडवायचा आहे, देशात बदल आणून द्यायचा आहे, हे आम्हाला वक्त्यांनी त्यांच्या भाषणातून कळवून दिलं. धन्यवाद. तुम्ही सर्व जामनेरसारख्या शहरात राहतात. ग्रामीण भागात आल्यावर तुम्हाला काय अनुभव आला? इथली चालीरीती, इथली बोलीभाषा याबद्दल तुमच्यापैकी कोणीतरी एकाने सांगावं.
ग्रामीण भागात आल्यावर आम्हाला ग्रामीण भागातले लोक कसे असतात त्यांचा उदरनिर्वाह कसा असतो. ग्रामीण भागामध्ये खूप अशी चांगल्या प्रकारे सुविधा नसते. पण आता इथं आल्यावर आम्हाला कळालं की कशी सुविधा असते, काय असतं. आम्ही इथं येऊन गावामध्ये जाऊन स्वच्छता यांचं त्यांना सर्व मार्गदर्शन करून दिलं, कशा प्रकारे राहायचं, काय राहायचं सर्व त्यांना कळून दिलं. गावाची साफस्वच्छता केली. बस एवढं बोलणं. माझे नाव अमृता भागवत सोनवणे, SYBA. आता तुम्ही 90% मुली आहेत, मुलं 2च आहेत, 2पैकी एकाने उभं राहायचं. तुझं नाव सांग आणि तुझे अनुभव सांग. माझं पूर्ण नाव तुषार भुजाज घातले. मी गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि आजचा 5वा दिवस आहे. मी माझे जामनेर तालुक्यातील झारीवाल कॉलेजमध्ये शिकते आणि तिथून आता कॅम्प निमित्ताने मी इथे आलेले आहे. त्या कारणामुळे म्हणजे इथे मी आल्यानंतर मला खूप काही अनुभव झाले. म्हणजे आपण इथे सर्वजण मिळून जुळून राहते बरोबर. आणि सर्व म्हणजे कल्चर ॲक्टिव्हिटीज वगैरे होत राहतात आणि इथून म्हणजे आपल्याला माहीत पडते का आपल्या म्हणजे समाजाचा व्यक्तित्व विकास करावा. हा बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. आता परीक्षेपासून तुम्ही दूर आहात, घराच्या कुणकुणीपासून दूर आहात. घर सोडल्यानंतर आईवडिलांची आठवण येते का, भावा बहिणींची आठवण येते का, त्याबद्दल एकाने सांगावं.